नमस्कार मंडळी, मी उर्मिला निंबाळकर आणि स्टोरीटेल कट्टाच्या या पॉडकास्टमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मला ना इतकी मज्जा येते ना दर शनिवारी तुम्हाला येऊन असं पिडायला आणि तुमच्याशी अशा गप्पा मारायला. इतकी मला मजा येते ना, यासाठी मी असं वाट बघत असते की कधी शनिवार येतो आणि कधी मला गप्पा मारता येतील, कधी मी तुम्हाला त्रास देईन. असंच त्रास देण्यासाठी आज एपिसोडमध्ये मी माझ्याच मित्रमैत्रिणींना महिन्याची जी वसुली असते, हप्ता द्यायचा असतो, तसा त्यांना एक रोजचे माझे जे ठरलेली माणसं आहेत त्यांना मी बोलवलेलं आहे. इथे आणलेलं मी त्यांना आणि त्यांना म्हणलं की आता काहीतरी बोला, आता तुम्ही कळलं ना, आम्हाला सांगा आता काय आयुष्यात डिसेंबरमध्ये होणार आहे तुमच्या आणि आमच्या पण. कारण ते आपल्याला सांगणार आहेत स्टोरीटेलच्या ऍपवरती कोणती कोणती पुस्तकं येणार आहेत मुळात. तो सगळा खजिना आणि काय काय ऐकावं, काय काय ऐकू नये, काही नाही ऐकलं तरी चालेल आणि वर्ष संपतंय अजून हे ऐकलेलं नाही, जगताय कसं तुम्ही अजून वगैरे, याच्यावरती आपण गप्पा मारण्यासाठी बोलवलेलं आहे माझी छानशी गोडशी मैत्रीण सई तांबे. याच्याहून जास्त मी फार गोड कौतुकच करू शकत नाही तुझं, इतकं थांबतं याच्या पुढे बोलण्याचे पैसे. आणि सुकीर्त गुमास्ते. नमस्कार. हा का आहे, आता आहे, आता काय करायचं, हा का माझ्या आयुष्यातच का आहे हा. तर तो म्हणेल घरी जाऊन दाखवतो, कळेल तुला. येस. तर मी माझ्या मित्रमैत्रिणींना सगळ्या श्रोतू वर्गाला सांगण्यासाठी इथे बोलवलं की वर्ष संपताना आपल्याला उगाच असं वाटायला लागतं की चायला काहीच केलंच नाही आयुष्यात, वर्ष संपतंय, सगळं असं सरकतंय, सुटतंय हातातून आणि भीती वाटायला लागते, उगाच अशी एन्झायटी यायला लागते. बाय द वे, तुम्हाला सुद्धा जर असं वाटत असेल की चायला वर्ष वाया गेलं यार, काही केलंच नाही, किंवा हे करू ते करू असं ठरवलेलं पण काही झालंच नाही, हे पुस्तक वाचू, ही सिरीज पाहू, हे फिल्म्स बघूयात एकत्र मिळून, किंवा ही ऍक्टिव्हिटी करू, हा क्लास लावू, आणि मुळात जिम वगैरे व्यायाम वगैरे असं काय 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 लावू, असं जे केलेलं असतं आपण, ठरवलेलं भरपूर असतं आणि होत काहीच नाही, तेव्हा डिसेंबरमध्ये जो गिल्ट यायला लागतो तो इतका कमाल गिल्ट असतो ना. जर Sample complete. Ready to continue?